सर, मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो आणि टेकडा हसापूर ह्या ठिकाणी दरवर्षी माझे उपक्रम असतात. कधी रोग निदान शिबिर असते, कधी शालेय साहित्य वाटप असते. असे मी जवळपास 10 वर्षापासून ह्या टेकड्यावर उपक्रम राबवत आहे. तर मला 2 वर्षापासून मी जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार यांचा पाठपुरावा करत आहे की बाबा हे आमचं नसरतपूर ग्रामपंचायत आहे आणि दुकान एकच आहे. तर आमची नसरतपूर ग्रामपंचायतला ज्या ठिकाणी नसरतपूरमध्ये स्वस्त धान्य दुकान आहे, तर दुसरी शाखा ही नवीन हसापूर टेकडा या ठिकाणी चालू करावी, यासाठी मी 2 वर्षापासून प्रयत्न करत आहे. आणि साहेबांनी बोलले पण की बाबा कार्डधारकांच्या जवळपास 50% सह्या आणून द्या आम्हाला, आणि आम्ही प्रयत्न करतो आणि 100% दुकान तुम्हाला नसरतपूरची दुसरी शाखा नवीन हसापूर टेकडा या ठिकाणी चालू करूत. आणि जे काही कार्डधारकांना पावसाळ्यामध्ये किंवा येण्या जाण्यामध्ये येण्या जाण्यामध्ये त्रास होत आहे आणि ऑटोला पैसे लागत आहेत, जे शासनाचं फुकटचं धान्य आहे त्या धान्याला कार्डधारकांना पैसे लागत आहेत ऑटोला येण्या जाण्यासाठी. तर त्याच्यामुळं साहेबांना बोललो तर त्यांनी शब्द दिला की 100% आपण इथं चालू करूत आणि गोरगरिबांची ही सेवा चांगली गोष्ट आहे आणि करून टाकूत. हसापूर येथे नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यामध्ये सर्वात मोठी अडचण जी आहे ते नसरतपूर येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकान, त्या दुकानाला जाण्यासाठी नवीन हसापूर येथील लोकांना खूप अडीअडचणी सामोरं जावं लागत होतं. पण आज आमचे मित्र गजाननरावजी सरोदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एक गावकऱ्यांसाठी उपक्रम मोहीम राबवली. गावकऱ्यांच्या सह्या घेऊन या सह्या हे राशन दुकानदाराच्या निमित्तानं ते कलेक्टर ऑफिस आणि तहसीलदाराकडे सुपूर्द करून नवीन नसरतपूर येथे असलेल्या जी शाखा आहेत, म्हणजे मेन दुकान आहे स्वस्त धान्याचं, त्या दुकानाची शाखा नवीन हसापूर या वस्तीमध्ये टेकड्यावरती देऊन गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असं त्यांनी या ठिकाणी कबूल केलं आणि त्यासाठी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे. आज या ठिकाणी अनेक मंडळी गावकरी एकत्रित आले आणि त्यांनी सह्यांचा उपक्रम राबवून सरांकडे सोपवलेला आहे. गजाननराव सरोदे साहेब हे नक्कीच आमचा हा उपक्रम पुढे नेतील आणि आम्हाला नवीन टेकडा या ठिकाणी नवीन हसापूर येथे दुकान देऊन आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त करतो. धन्यवाद. आज मल्हार श्री गजानन सरोदे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि त्या गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे, राशन दुकानदाराची दुकान इथं या एक छोटीशी शाखा व्हावं आणि लोकांना दूर जाण्यापेक्षा त्यांच्या दारात राशन मिळावं, अशी तुम्ही जी प्रतिक्रिया लोकांनी दिली ते पूर्ण करावी. या वाढदिवसानिमित्त एवढे शुभेच्छा देतो आणि तुमचं दीर्घायुष्य लाभावं आणि लोकांची सेवा तुमच्या नेहमी तुमच्या हाताने घडत राहावी एवढीच अपेक्षा करतो. येळकोट 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 येळकोट. आज या ठिकाणी माननीय गजाननजी सरोदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक उपक्रम घेतलेला आहे. ते कारण काही लोक वाढदिवसाचा गाजावाजा करतात, पण हा उपक्रम जो आहे ते भटक्या विमुक्त समुदायामधील मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. कारण शासनाने ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी 10 घरं असले तर त्या ठिकाणी राशनची व्यवस्था केलेली आहे आणि फिरस्ती राशन कार्ड केलेलं आहे. बाहेर गावी जर फिरायला गेलं तर त्या ठिकाणी राशन कार्ड त्यांना तिथंच द्यावं याच माध्यमातून. कारण या गावामध्ये जे नवीन हसापूर ह्या ठिकाणी मागासवर्गीय भटक्या विमुक्तातले लोक ते मागासवर्गीय आहेत आणि ते रोजमजुरी करतात. कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना फार वेळ भेटत नाही, कारण कामाला जाणारे लोक आहेत आणि या ठिकाणी बरीच वस्ती आहे. तर यामुळे या ठिकाणी एक राशनचं दुकान येण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी राशन दुकाने येण्यात पाहिजे व समाजातील समाज बांधव महिला आहेत यांनी सुद्धा त्यासाठी सहकार्य करावे. गजाननराव सरोदे एकले काही मध्ये हे करणार नाहीत, कारण यांचा सपोर्ट जो भेटला तर त्यासाठी प्रत्येक समाजातला जे लोक आहेत ज्या ठिकाणी मागासवर्गीय मुस्लिम आहेत, हिंदू आहे, सगळे जण यांच्यासाठी जर मदत केली तर राशन दुकान अख्ख्या 2 महिन्याच्या अगोदर राशन दुकान या ठिकाणी येण्याची शक्यता होती. कारण कलेक्टर साहेब चांगल्या माध्यमातून करते, तहसीलदार सुद्धा या ठिकाणी आहेत. नमस्कार, मी शेख नजीर अहमद हमीद अहमद, राहणार नवीन हसापूर. भोई गल्ली येथे आमच्या इथं स्वस्त धान्य दुकान नाही व इथून नसरतपूर येथे स्वस्त धान्य दुकान आहे आणि कमीत कमी इकडं 3-1 हजार लोकांची लोकसंख्या असल्यामुळे तिकडून राशन आणण्यासाठी कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांना पायी जाऊन 2 ते 2 किलोमीटरचा प्रवास करून रेल्वे पुलाखालून जावं लागते आणि तिथे पावसाळ्यामध्ये पाणी जमा होते आणि ते स्वस्त धान्य दुकानामधून आणण्यासाठी आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे. तरी माननीय साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेब व राशन विभागाचे तहसीलदार साहेब यांनी आम्हाला इथं स्वस्त धान्य दुकान देण्यात यावी व आमचे गजानन सरोदे साहेब हे खूप प्रयत्नशील आहेत आणि ते ह्या कामासाठी प्रयत्न करतात. तरी माननीय साहेबांनी
इकडं 2 वर्षापासून हे प्रयत्न चालू आहे. तरी मान्य साहेबांनी आम्हाला इकडं राशन दुकान देऊन आमची विनंती स्वीकारून आम्हाला इकडं राशन दुकान देण्यात यावे. विनम्र विनंती.